तर काय म्हणता मित्रांनो, आज लई दिवसाच्या बाद आलो तर मग वावराकडे आलो तर मग इकडे चारे बोतल फिरून पाहतो. मस्त हिरवं रान येऊन होतं. आपली गवत पाणी मस्त हिरवं चारा बैलासाठी मस्त येऊन होता. आणि मग हे होती आपली पराठी. आपण चाललो होतो मेरुशान घुमत आणि अशी निघाली होती आपली पराठी. आणि चाललो मग आपले धुऱ्यानं फिरत. आणि इथून पा एक साईडचा असा एवढा कचरा हिरव्यानंच वाढला आणि इकडे निघाल्या तर आपल्या तुरी. मग ह्या लहान लहानच्या तुरी निघू राहिल्या. का वा आपण तुरी ते पेरून घेतल्या आणि ह्या वरचा पाणी काही येऊन नाही राहिला बरोबर. कास्तकाराला उभ्यानंच मारू राहिले हा बा. तरी जाऊ द्या. मग हे होय आपलं वावर. आणि मग त्या कोपऱ्यापासून तिची पराठी अलग दिसते आणि इच्छी पराठी अलग दिसते. लावणीतली एकाच दिवशी आहे. एक थोडीशी मोठी तरी झाली आहे. ती पाट असल्याच्यानं आपली कमजोर दिसत आहे. तर अशी आहे बा आपल्या वावरातली हाल. आणि मी इकडे झसलो ह्या कोचुड्यात. इथं होतं आपलं घमेलं पावडं. त्याच्यातलं नाच होतं आपल्याला पावडं. तर मग पावडं काढल्या जंगलातून अशा एक कोचुड्यात होतं आपलं ठेवून तर लपून. आणि मग घमेली ठेवलं आणि पावडं घेतलं. एवढे मोठे झाडही बेकार आहे बाबा डुकराच्यानं. डुकरं लपून राहते याच्यात. आणि मग घेतलं पावडं. वावडाकर पाहिली इकडं असं. आणि मग बंदरं काही होती ना आज. इकडे होते आपल्या मामाच्या वावरात बाया निंदत. आणि मग मी बसलो बा. मग हे पावडं होतं हाती तर मग बसलो तोंड काढत. जे होतं आपल्या रस्त्यावरच बंडी यायसाठी ना आपल्याला चांगलं दिसते त्यासाठी. आणि मग निघालो आपण बा आपल्या पांदीनं. जे होते आपल्या रोडकडे जाणारी पांदा. आपली गाडी तर आपल्या रोडवरच लावून होती तिकडे हायवेकडे. आणि मग निघालो पांदीन बा. आणि इकडून आभारही चांगला आलो होतं. आभार तर आलो होतं मग इकडून ऊनही तपली होती. मग निघाल बा. आभाळ दाटलया ग, उरात वादळ पेटलया ग. ढगानं आभाळ दाटलया ग, उरात वादळ पेटलया ग. डोळ्यानं मनाला डोळ्याला गाठलया ग. थेंब थेंब रुणू जुणू वाजते वाऱ्याच्या पायात चाळ ग. ढगानं आभाळ दाटलया ग, उरात वादळ पेटलया ग. ऊन पाहणं ऊनही निघाली कोणी इकडून आभारही आलं. मग लगत जशी मावा इकडे लावून होती आपली गाडी. गेलो गाडीपाशी काढली गाडी निघालो मग 120 स्पीड धरून. आभाळ दाटलया ग, उरात वादळ पेटलया ग. ढगानं आभाळ दाटलया ग, उरात वादळ